नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे गवारी शेंगाची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. गवार भाजी अशा प्रकारे केल्यास एकदम टेस्टी चांगली तयार होते. 250 ग्रॅम मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. एक मोठा कांदा, एक लसणाचा गड्डा, 2 हिरव्या मिरच्या घेतला आहे. अर्धा वाटी हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. सर्व गवारीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. मग असा हा बारीक बारीक असा तोडून घ्यायचा किंवा चाकूने कट करून घ्यायचा, कापून घ्यायचा. एक मोठा कांदा घेतला आहे. पुढचा देठ असा चाकूने कट करून घ्यायचा. मग कांदा बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, असा कांदा मी बारीक असा चिरून घेत आहे. चांगला बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे. हा सर्व कापलेला कांदा मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, आता एक डिश घेतला आहे. तो सर्व कांदा कापलेला मी या डिशमध्ये घातला आहे. एक लसणाचा गड्डा असा फोडायचा. त्याच्या पण 10 ते 12 पाकळ्या घ्यायचा. चांगला सोलून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्याच्या सर्व साली काढून घ्यायचा. व्यवस्थित वरचा साल काढून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मी लसूण आता सोलून घेत आहे. असा सोलायचा. सर्व लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या मी घेतला आहे. तो असा देठ काढून घ्यायचा. मग असा बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, सर्व तयारी आता झालेला आहे. गवारी पण सर्व असा बारीक असा तोडून घेतलेला आहे. तुम्ही चिरून पण घेऊ शकता. एक कढई गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये आता हा तोडून घेतलेला गवारीच्या शेंगा मी घातलेला आहे. थोडासा तेल घालायचा, 1 चमचा होईल इतका. यावर असा चांगला व्यवस्थित आता ह्या गवारीच्या शेंगा भाजून घ्यायचा. ह्या शेंगा 1-2 मिनटं चांगला भाजून घ्यायचा, हलकासा रंग बदलेपर्यंत. ह्या गवारीच्या शेंगा आता चांगला भाजला आहे. या ताटामध्ये मी आता घातलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हा गवारी शेंगा भाजून घेतलेला आहे. गवारीच्या शेंगा ह्या फ्रेशच घ्यायचा, म्हणजे भाजी आपली चांगली असा स्वादिष्ट तयार होते. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचा तेल घालायचा. मी येथे 2 चमचा घातलेला आहे. चांगला तेल गरम होऊ द्यायचा. या तेलामध्ये 1 चमचा होईल इतका जिरा घालायचा. जिरा चांगला तडतडू द्यायचा. गवारीची भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून आता या तेलामध्ये घालायचा आहे. हा बघा, आता हा जाडसर लसणाच्या पाकळ्या मी कुटून या तेलामध्ये घातला आहे. चांगला परतून घ्यायचा. आता कढीपत्त्याचे पाने 10 ते 12 मी या तेलामध्ये घातला आहे. बारीक चिरून घेतलेला हिरव्या मिरच्या 2 यामध्ये मी घातला आहे. कांदा पण आता या तेलामध्ये घालायचा. बारीक चिरून कांदा घेतला होता, तो पण या तेलामध्ये घातलेला आहे. असा चांगला व्यवस्थित आता परतून घ्यायचा. अर्धा चमचा किचन किंग मसाला आता यामध्ये घालायचा आहे. हा बघा, मी आता यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला आहे. 2 चमचा बेसन यामध्ये घातला आहे. असा चांगला परतून घ्यायचा. आता गवारीच्या शेंगा या फोडणीमध्ये घालायचा. चांगला व्यवस्थित असा
परतून घ्यायचा. यामध्ये आता जाडसर कुटून घेतलेला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा. अर्धी वाटी कूट मी तयार करून घेतला आहे, तो घातला आहे. आता थोडासा पाणी घालून याला व्यवस्थित चांगला असा शिजवून घ्यायचा. हा बघा, व्यवस्थित गवारीची भाजी आता चांगला शिजलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. हा शिजलेला गवारीची भाजी आता खाली मी उतरून हा कढई ठेवत आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा गवारीची भाजी येथे तयार आहे. हा गवारीची भाजी एकदम स्वादिष्ट असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट छानच असणार. हा गवारी भाजी चपाती, भाकरी, बाजरीची भाकरी, रोटी, पुरी याबरोबर एकदम टेस्टी लागते. हा बघा, हा आता सर्व गवारीची भाजी मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे गवारीची भाजी तयार झालेला आहे. गवारी भाजी ह्या 2 चपात्या येथे मी ठेवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे गवार भाजी तयार आहे. गवारीच्या शेंगा ह्या एकदम फ्रेशच घ्यायचा व कोवळ्या असा घ्यायचा. हा गवार शेंगाची भाजी मी पारंपरिक पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. एकदम टेस्टी गवारी शेंगाची भाजी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.